नमस्कार मंडळी. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे फाट्यावरती. तर ऊन लागतंय जास्त बरंच, त्याच्यामुळे हिरचं बघा कसं अवसा केले. मग अशी फिर, तिकडं फिर, हे बघा. आणि आमच्या बाबूला घातली आहे टोपी. इकडे बघ बाबू, असं बघ. तर ऊन आहे ना, बरंच ऊन आहे, ऊन बरंच आहे, त्याच्यामुळं मग चाललोय आम्ही असं आत्ता हळूहळू जाणार आहे. बघू आता नेमकं किती वाजता पोहोचतोय आम्ही. तर चला आता जातो फाट्यावर. तर बाबू चालशील का फाट्यापर्यंत? चालशील नक्की? बघा इकडं कसं चाललंय ते. आम्ही मागच थांबलोय. तर हे काही शेवटपर्यंत चालत नाही बरं का, म्हणजे थोडाफार चालतो आणि लगेच रडायला लागतो आणि मग त्याला उचलून घ्यावं लागतं. असं नेहमीच आहे आमचं. म्हणजे फाट्यावर आम्हाला जायचं असलं का 3 किलोमीटर पहिलं 3-3.5 किलोमीटर चालायला लागतं. तर आहे ना, फाट्यावर जायचं म्हणलं का आम्हाला 3.5 किलोमीटर चालायला लागतं. आणि मग तिथून पुढं रिक्षा भेटती. रिक्षा जेव्हा भेटत तेव्हा मग तिथून पुढं 10 रुपये घेतात आणि मग फाट्यावरती सोडतात. असं म्हणजे फाट्यावर हॉस्पिटलमध्ये जायचं असो नाही तर काही कामाला जायचं असो, तर मग अशीच आमची कसरत चालू असते. तर गावाकडंचं जीवन म्हणजे खरंच हे जरा कठीण आहे, पण चला ठीक आहे, मजा येते. आता काही नाही, तसंच आजूबाजूला बघ कशी भारी भारी झाडं आहेत. आणि चाललंय आता आम्ही. चला आता ना मोबाईल ठेवून देते आणि चालते. आता थोडंसं वारं सुटलंय त्याच्यामुळं काही नाही वाटत बरं का. आणि वारं नसलं तर मग खूप गरम होतं आणि ऊन पण जास्त लागतं. पण वारं सुटल्यानंतर हवा आली का मग काही नाही वाटत एवढं. तर चला, हिरू चालते पण बाळाचं शेवटपर्यंत नाही सांगू शकत, म्हणजे नाहीच चालत ते अजूनपर्यंत नाही कधी चाललं. तर चालवणार पण नाही त्याला, कारण की थोडंफार चालन थोडंफार उचलून घेईन असं करत करत आम्ही जाणार आहे आता. तर चला भेटूया. तर ना आम्ही बरंच अंतर म्हणजे चालतच आलो होतो, थोडंसं म्हणजे बरंच जवळ आलो होतं तसं रिक्षा वगैरे भेटणं असं. तर आमच्या शेजारीच राहतात आणि आमच्या अगदी ओळखीचे आहेत, आमच्या घरचे संबंध असे. आणि त्यांची नटमटम भेटली तर ते म्हटले चला आम्ही तुम्हाला सोडतो. तर ना पुढं जागाच नव्हती, तर त्यांना म्हटलं पुढे एवढं दाटी वाटीत बसण्यापेक्षा आम्ही ना पाठीमागं बसतो, चांगलं मोकळं ढाकलं. आणि पाठीमागं बसायला जागाच नव्हती खरं तर, म्हणजे आपले कांद्याचे वगैरे म्हणजे टरकले वगैरे पडले होते. तर त्याच्यामुळं म्हटलं आता थोडंसं अंतर जायचं आहे, तर मग जाऊ दे मरू दे, उभं राहूनच जाऊ. आणि मस्त असं एन्जॉय करत करत आलो आम्ही. आणि पुढं खरंच म्हणजे इतकी गर्दी झाली असते, बसायला सुद्धा जागा नसती भेटली. पाठीमागं छान मस्त आलो आणि आलो खरं, पण बरेचसे अंतर चालले होते त्याच्यामुळं ना पोरांना भुका लागल्या होत्या. आणि इकडं फाट्यावर आलं ते माझ्यासोबत असले का मग त्यांना असं वाटतं हे खाऊ का ते खाऊ. आणि त्यांचे पप्पा त्यांना माहिती ते काही खायला घालत नाही, ते आपले काय काम असेल तेवढं करतात आणि घरी घेऊन येतात. तसं माझ्याबरोबर पोरं असली का सारखं हे द्या ते द्या असं करत करत खाऊनच येतात. तर ना आम्ही फाट्यावरून आलोय आता, अर्धा तास झाला इथं आलेलो. पण फाट्यावरती गेल्यावर ना आम्ही बरंच काय काय म्हणजे इथून मी जातानाच ठरवून गेले होते की तिथे गेल्यानंतर आपण जे काही म्हणजे शॉपिंग करू किंवा जी काही मजा वगैरे करू. मला थोडीशी म्हणजे खरेदी करायची होती आणि थोडंसं म्हणजे गेल्यानंतर मग थोडंसं रस पे किंवा काय खाणं पिणं असेल किंवा काय असेल मजा मस्ती ती सगळी पण म्हटलं कॅमेऱ्यामध्ये कैद करू, पण नाही जमलं मला खरंच. उन्हाळ्यात म्हणजे ऊन एवढं होतं ना की गरम जास्त होतं, त्याच्यामुळं काही सुचलं नाही. तर आत्ता आल्यानंतर म्हणजे जाताना आम्ही पायी गेलो, मध्ये थोडीशी आम्हाला गाडी भेटली, पण येताना आम्ही रिक्षा करून आलो डायरेक्ट. म्हटलं नको, पोरांचं हालच नको. आणि आल्यानंतर लगेचच बाळ बघा कसं झोपले, बघा हिरू जागी आहे पण बाळ झोपले. आणि त्याला ना असं बाहेरच मी आथरू करून दिलंय का, तर बाहेर जास्त म्हणजे हवा सुटली, हे बघा बरीच हवा सुटली बाहेर इथं आणि ओपन आहे त्याच्यामुळं मग लागली हवा जराशी. म्हटलं मग बसू त्याला इथंच. आणि बसल्या बसल्या झोपलं ते, कारण दमलं होतं ते दिवसभर, ते झोपलंच नव्हतं त्याच्यामुळं झोपलं ते. त्याला ना आंघोळ केल्यानंतर झोपायची सवय होती, पण आता कुठेतरी बाहेर गेल्यानंतर एक दिवस ॲडजस्ट करतं, पण तिकडून आल्यानंतर ते लगेच झोपतं. तर हे बघा भारी मस्त अशी हवा सुटली आहे. तर आत्ता किती वाजलेत का हिरो? आपल्याला दूध आणायचं आहे ना, आजच्या दिवसात दूध राहिलंय त्यांचं. तर चला मी ना आता चहा वगैरे ठेवते आणि शेतामध्ये थोडंसं वांगी काढायची आपल्याला आणि हिरव्या मिरच्या काढायच्या, तर त्यासाठी आम्ही जाणार आहे. तर जातो थोड्या वेळाने, पण चहा पिऊन जाणार आहे. आता थोडंसं उन्हातून आलोय त्याच्यामुळे थोडंसं शांतमध्ये बसणार आहे.
आणि अजून ऊन पण उतरलं नाही, कारण 7:30 वाजले तरी अंधार पडत नाही. त्याच्यामुळं मग ऊन उतरल्यानंतरच जाणार आहे. आता थोडंसं बसते, अजून ऊन आहे आणि झळायला लागते थोड्याशा, वरती पत्रा तापलाय त्याच्यामुळं. पण ठीक आहे, चला. तर ह्या वर्षीची उष्णता पाहता आम्ही ह्या पावसाळ्यामध्ये ना खूप जास्त झाड लावणार आहे. म्हणजे माझ्याकडे फुलांची झाडं भरपूर होती, पण फळांचं एक पण नव्हतं. आणि फळांची रोपं मला लावायचीच होती, म्हणजे एक एक करून लावण्यापेक्षा म्हटलं एकाच वेळेस सगळी रोपं लावून द्यावी. तर हे बघा, मी ना 15-20 दिवस झाले तेव्हाच ही सगळी रोपं घेऊन आलेली आहे. तर इकडं जांभूळ, चिक्कू, म्हणजे पेरू तर माझ्याकडे होताच, परत चिक्कू, नारळ आहे, आंबा आहे, परत फणस, अननसाचं तर माझ्याकडं आहेच, आणि मोसंबी आहे, एक लिंबूचं आहे, ॲपलचं सुद्धा मी मागवले, आणि आणखी काय का जांभूळ, फणस एवढं सगळं आहे. तर सगळी मी लावून देणार आहे. अंजीर सुद्धा आहे. तर हे बघा. आणि ना तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये म्हणजे या पावसाळ्यामध्ये सगळी म्हणजे आपल्या बांधावर, आपल्या शेताच्या बांधावर किंवा शेताच्या बांधाच्या कडेला एखादं तरी झाड नक्की लावा, जेणेकरून पुढच्या पिढीला उष्णतेची झळ पोहोचणार नाही. चालू केला होता का नव्हता आता? आपल्याला संपतच नाही ग वांगी, एवढी वांगी आहेत. खाली आता मिरची काढ. तर हे बघा, एवढ्या सगळ्या मिरच्या आणि वांगी निघालीत, आणि वांगी ना मोठी व्हायला लागली होती, म्हणजे नंतर घेताच नसती आली, त्याच्यामुळं मग काढायला थोडीशी घाई केली. पण आत्ता बघ, आता ह्याचं म्हणजे संपत सुद्धा नाही आम्हाला, म्हणजे एवढी वांगी निघतात ते. फक्त एकाच झाडाला तेवढी निघाली, दुसऱ्या झाडाला थोडीशी कमी होती. पण चला, निघाले आता. निदान घेऊन थोडंसं फ्रीजमध्ये ठेवावंच लागणार आहे, कारण की एवढं संपणार नाही आहे. फ्रीजमध्ये ऑलरेडी 2 वांगी आहेत, त्या दिवशी नेली होती मी, आणि आज काही भाजी करू, पण एवढी वांगी नाही संपणार आपल्याला. करू